एकरभर रान आहे. एकरभर रानात का नाही ऊसाची लागण करायची आहे. ऊसाची लागण करायची आहे आणि ती घरगुतीच करायची आहे. काल थोडं टोमॅटो तोडायचं राहिलं होतं, ती तोडले 4 कॅरेट निघाली टोमॅटोची. तेवढी आता मार्केटला द्यायची होती का तर लयच वेळ झाला होता, त्यामुळे काय काल तोडून झाली नाही ती. आता म्हणलं तेवढी की नाही कॅरेट तोडून झाली ती, आणि आता काय करायचं म्हणून आता म्हणलं या ऊसाच्या लागणीला सुरुवात करावी बघा. म्हणून ही ऊसाची लागण करायला की नाही आता ऊस तोडायला चालू करायचं आहे बघा. हे आता आमचं दुपारपासूनचं काम सुरू आहे बघा. आमच्याकडे नाही आंब्याला मोहर आलाय बघा. त्या अलीकडचा आंबा एक नाही, ह्याला थोडाच मोहर आलाय बरं का. एका आणि ह्या एका फांदीला 2 फांदीला आला, पण मोठ्या आंब्याला नाही भरपूर असं मोहर आलाय. मोहर आलाय आणि आबाळ पण तेवढंच आले बरं का. आबाळ आलं की मोहर गळतो असं म्हणते ती. तर का नाही इकडे पलीकडच्या रानात बघा, ह्या पलीकडच्या रानात का नाही ऊसाची लागण करायची. मग त्याला आज सुरुवात करायची आहे ऊस तोडायला. म्हणून आता टोमॅटो काढून झाली ती, आणि आता ऊस तोडायचा. आणि ही आहे आमची अडचणी लागण. कडानी की नाही असं जनावरांसाठी हातीवास लावली. आणि इकडे आता ऊसाची लागण करायची. सरी सोडून का नाही जवळजवळ 8 दिवस झाले ते, पण काम काय उरकणार झाले. टोमॅटोच्या ह्यानं का नाही काही काम उरकलंच नाही. त्यामुळे का नाही ऊसाच्या लागणीला लईच असा वेळ झाला आहे बघा. सरी सोडल्या आणि सरी सोडून घेतल्या, आणि आताचा बेड आहे की नाही ते 5 फुटी सरी सोडल्या. आमची जर वेळेला 4-4.5 फुटी सरी असते त्या, पण आता आंतरपीक टोमॅटो किंवा फ्लावर करायचं आहे ना, त्यामुळे म्हटलं की सरी की नाही आपण आता 5 फुटी सोडायची, त्यामुळे मोठी सरी सोडली. तर एवढी सगळी लागण आहे की नाही की घरातच करायची बरं का. आता घरगुती लागण करायची, घरगुती टोमॅटोची लागण करायची. असं सगळं शेतातलं काम की नाही आम्ही घरीच करत असतो. काय लयत की नाही लागणीला 8 दिवस किंवा 4 दिवस जास्त लागते. पण घरात केलं की नाही की आपण एकसारखी कांडी घालतो किंवा लय पातळ असा ऊस करत नाही. आपला अडचाली असला म्हणजे कसं एक डोळा किंवा फुटावर अंतर असं ठेवून लावतो, पण आम्ही शक्यतो नाही तसं लावत. आम्ही की नाही कांडीला कांड्यात ऊस असा लावतो. तर हे रान असं तयार केलं आहे बघा. सगळं एकरभर रान आहे, आणि एकरभर रानात नाही ऊसाची लागण करायची. नमस्कार सर्वांना, शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ही 20 गुंठ ऊसाची लागण केली होती, आणि ही 20 गुंठ ऊसाची लागण का नाही आम्ही घरगुतीच केली. तर लागण होऊन का नाही 15 दिवस होऊन गेले असतील. तर आता ऊस का नाही उगवायला लागलाय बघा. असं मस्तपैकी की नाही ऊसाला कोंब आली, ती ऊस उगवायला लागलाय, कुठंच उगवायला लागले. आणि टोमॅटो लावलं होतं ना, हे टोमॅटो पण आम्ही घरगुतीच लावले. आणि टोमॅटो त्यानंतर 8 दिवसांनी, म्हणजे आता ह्याला एक 10-12 दिवस झाले ते लावून बघा. तर ह्याला तळापासून चांगली अशी फूट आली बघा, आणि किती गोंधळे असं झाड झाले बघा. आणि ह्याला लागवड की नाही लावली की नाही लगेच की नाही 2-3 दिवशी आम्ही की नाही भेसळ डोस घातलाय, असा घरीनं घातलाय. आणि खरं सांगायचं झालं तर हा भेसळ डोस आहे की नाही त्याने एकट्यानं सगळ्या रानाला घातलाय बरं का घरीनं. त्यावेळेला आम्ही मदतीला जरा पण नव्हतो, तर आम्हाला की नाही टोमॅटोची बांधणी चालू होती. दुसरं टोमॅटो लावले की नाही त्याची बांधणी चालू होती, त्यामुळे आम्ही अजिबातच त्यांना मदतीला असं नव्हतो. पण ही टोमॅटो पण घरात लावले आणि ऊसाची लागण पण घरातच केली. जेवढी कामं आपण घरात करू नाही तेवढी नाही आपल्याला हे होतं, म्हणजे आपला शेतीचा खर्च कमी होतो. मग आता की नाही मागच्या वेळेला ह्यात होतं कारलं, आता ह्यात भरपूर असं पडकं कारलं उगवले, आणि तण पण उगवायला लागले. मग ह्यांना म्हटलं एकदा आता ऊस उगवलेला नाही तोपर्यंत एकदा तणनाशक मारून घ्या. मग तणनाशक मारून घेतले, आणि आता छानपैकी की नाही असा तण पण मारायला लागले, आणि रान असं चकचकीत होतं. दिसत नाही नजरेनं, पण तण असं भरपूर आहे बघा. बारीक टिकली आल्या, दुधूर असा उठलाय सगळा. त्यामुळं नाही तण दिसना झाले, पण भरपूर तण आहे. ह्यात मेथी आणि कोथिंबीर काकऱ्या घालायच्या होत्या, पण काही काकऱ्या घालायच्या झाल्या नाही त्या. एका दिवसात लागण पूर्ण करायची होती, पण एका दिवसात काही लागण पूर्ण झालीच नाही बघा. त्याला दुसरा नाही अर्धा दिवस गेलाच. पण खरं सांगू का 8-10 दिवसाच्या मानानं का नाही टोमॅटोची रोपं छान आली ती, आणि मला लय आवडली बरं का. एवढी छान गोंडाळी ती झाडं का नाही, आणि त्याला फुटवा आलाय. फुटवा येऊ द्या, आणि ह्याला फुलकळी पण आली बघा लगेच आहे का. फुलकळ्या का नाही प्रत्येक ह्याला का नाही अशी फुलकळी बघा. ह्या रोपाला पण आहे, ह्या रोपाला पण आहे, ह्या रोपाला आहे, म्हणजे प्रत्येक रोपाला का नाही फुलकळी अशा आल्या बघा. त्यामुळे का नाही प्लॉट असा, म्हणजे मागच्या वेळेचा जो प्लॉट आणला नाही आता टोमॅटोचा जो चालू आहे त्याच्यापेक्षा का नाही हा प्लॉट चांगला आणायचा. म्हणजे कसं पहिल्यांदा एवढा आपल्याला अनुभव नसतो किंवा माहिती नसते. आम्ही कसं फ्लावर, मेथी, कोथिंबीर, दोडका, कारलं ही पिकं करत होतो. टोमॅटो करायचो पण कधीतरीच करायचो. म्हणून म्हटलं की आता आपल्या पहिल्या प्लॉटला एवढा माल निघाला नाही, आता ह्याची निगा पहिल्यापासून करायची, आणि पहिल्यापासून लक्ष देऊन नाही छान प्रकारे असं टोमॅटो आणायचं. आणि ही बघा ऊसाची लागण कशी उगवायला लागली छानपैकी. आणि ऊस लावताना पण का नाही ह्याला भेसळ डोस घातला होता बरं काय. म्हणजे कसं होतं भेसळ डोस घातला की परत कोंब येते ते चांगलं ताकदीने येते. पाणी नसल्यामुळं का नाही आम्ही ह्याला ठिबकवरच पाणी दिलं होतं. ह्याला काही अजून पाणी दिलेलं नाही, ठिबकवरच रान भिजवलं होतं. आता कॅनेलला पाणी आल्यापासून का नाही
द्यायचं आहे. म्हणजे ठिबकच चालू केलं आहे दिवसभर. लाईट आहे तोपर्यंत 2-3 दिवस सलग ठिबक चालू मग नाही परत ओल करून घेतलं. आता काय काय ठिकाणी की नाही रोपं बरीच की नाही ही झाली ती खराब झाली. ठीक आहे, टोमॅटोची रोपं खराब झाली. त्यामुळं का नाही काय काय ठिकाणी डालं मोठाच्या मोठं असं पडले डालं. पण काय हरकत नाही, तेवढं टोमॅटोचं परत भरून निघतंय. कसं होतंय, झाडं तोंडाळलं मोठं झालं, जेवढा फुटवा आहे की नाही तेवढं परत की नाही ती भरून निघतं. त्यामुळं काय एवढं डालं पडलं तर काही नाही. 2 वेळा औषध मारले ह्याच्यावरचा मावा काही कमी आलेला नाही बघा. दिसतोय का बघा बरं तुम्हाला, असा मावा आला ह्याच्यावर. 2 वेळा औषध मारले, नाहीतर अजून झाडाची वाढ चांगली झाली असती बरं का. मावा जर नसता का नाही तर ह्याच्यापेक्षा झाडाची वाढ नाही आणखी चांगली झाली असती. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि कसं माहिती आहे का, शक्यतो शेतीतली कामं आहे की नाही आम्ही सगळी घरगुतीच करतो. जास्त करून नाही टप्प्याटप्प्यानं रानं करतो. पण जेवढी घरात कामं होतील की नाही तेवढी घरात कामं करायचा प्रयत्न करतो. टोमॅटोचा झाडं पण छान आली ती. आणि आपण अजून एक 2-3 दिवसांना का नाही आजच शक्यतो ऊस तोडायला चालू करायचं आहे. आणि ऊसाची लागण 1 एकरभर करायची. आणि त्यात पण एकरभर टोमॅटोच लावायचं म्हणतो. म्हणजे कसं होतं आहे, टोमॅटो लावला की नाही की 10 रुपयानं जरी दर घावला तर पैसे होतात असं म्हणतात. आपला काय अनुभव नाही. आणि जरी आपला टोमॅटो चालू जरी असला नाही तरी आम्हाला आत्ता 35-40 रुपयाचा दर सापडला होता. त्यामुळे बऱ्यापैकी पैसे झाले ती. मग आता बघूया फ्लावरचं पैसे चांगले होते ते का टोमॅटोचे पैसे चांगले होते ते. ह्यासाठी आता आम्हाला ह्या प्लॉटमध्ये जर वाटलं की आता टोमॅटोचे पैसे जरा बऱ्यापैकी होते ती. फक्त प्लॉट चांगला आणला पाहिजे, माल काढला पाहिजे. मग त्यासाठी की नाही आता आम्ही प्लॉट चांगला आणण्यासाठी की नाही पहिल्यापासून प्लॉटची निगा करायला लागलो आहे बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. ह्या रानात लागण करताना का नाही आम्ही सरीनं शेणखत विस्कटलं होतं. त्याला भेसळ डोस टाकला होता. आणि मग ऊसाची लागण घरगुती केल्यावर का आम्ही असं सगळं आम्ही रानाचं नियोजन व्यवस्थित केलं आहे. पण ह्यात मेथी आणि कोथिंबीरच्या काकड्या तेवढ्या घालायच्या झाल्या नाही तेव्हा का. ऊस पण छान असा 1 नंबर असं उगवायला लागला आहे बघा. कुठं कुठंच उगवायला लागलं आहे. आणि ही टोमॅटोची रोप 1 नंबर अशी रोपं आली होती आणि मला तर खूप आवडली होती बरं का. छान अशी रोपं आहे ती. आणि टोमॅटोचं बाजारभावाचा काय अंदाज आपण सांगू शकत नाही. आपण करत राहायचं एवढं खरं. आणि आता तर टोमॅटोला बाजारभाव चांगले आहेत. पुढं राहतील का नाही याचा अंदाज सांगू शकत नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.